कऱ्हा नदीपात्रात देवांना शाही स्नान घालण्यात येतं। याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणून पालखी जी आहे ती कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ होईल। आपण बघू शकतो समस्त गावकरी खांदेकरी यांच्या माध्यमातून ही पालखी उचलली जाते आणि कऱ्हा स्नानासाठी घातली जाते। खरं तर आपण बघतोय प्रत्येकाच्या डोक्यावरती या ठिकाणी टोप्या आहेत। ज्यांच्या डोक्यावर टोपी नाही त्याला पालखीचा खांदा देता येत नाही। खरं तर हा एक संदेश असतो की गावकऱ्यांना या जो आहे ते गावकरी या ठिकाणी आपण बघू शकतो खेळा झालेला आहे आणि पालखी जी आहे ती कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणून तशी भंडाऱ्याची उधळण जी आहे ती खंडोबावरती केली जाते आणि एकंदरीत गावकऱ्यांना बघू शकतो या ठिकाणी देव पालखीत ठेवल्यानंतर या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या खांद्यावरती पालखी खेळवली जाते। बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण जी आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, भाविक करताना पाहायला मिळत आहेत। आता ही जी पालखी आहे ती मंदिराला प्रदक्षिणा घालून पायरी मार्गाने जे आहे ठिकाणी कऱ्हा नदीसाठीच मार्गस्थ होईल आणि संध्याकाळी 5 वाजताच्या 5च्या दरम्यान जे आहे ते कऱ्हा स्नान घालण्यात येईल। पुन्हा एकदा गावाला जे आहे ते गाव प्रदक्षिणा करून पालखी जी आहे ते पुन्हा एकदा गडावरती आणली येईल। खरं तर लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता पालखी मार्गस्थ होत आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।